नमस्कार, आपण पाहत आहात जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश जलवाड. दिव्यांग लोकांना आता ई रिक्षा वाटप करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. जे की त्यांना रोजगार, स्वयंरोजगारासाठी हा ऑटो आर्थिक उपाय म्हणून हा कामी येतो. दिव्यांग बांधवांना एकाच छताखाली प्रशिक्षण, समुपदेशन, वैद्यकीय सहायता व सुविधा देणारे पुनर्वसन केंद्र सर्व महानगरपालिका सुरू करण्याचे निर्देश. दिव्यांगांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्याची योजना. दिव्यांग महामंडळाला 500 कोटी रुपयाचे भाग भांडवल असून दिव्यांग बांधवासाठी कर्ज मर्यादा 50,000 वरून 2.5 लाख करणार आहे. केंद्र सरकारच्या योजनाचा राज्यातील दिव्यांगांना जास्तीत जास्त लाभ मिळण्यासाठी विभागाने आणि महामंडळाने प्रयत्न करण्याचे निर्देश. कर्ज वाटप प्रक्रिया फास्ट ट्रॅकवर आणून त्यासाठी मोबाईल ॲप, हेल्पलाईन यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून मदत देण्याचे निर्देश. दिव्यांगाचा उच्च शिक्षणासाठी असलेल्या कर्ज योजनेसाठी जाणीवपूर्वक जनजागृती करण्याचे निर्देश. गेल्या वर्षी महामंडळामार्फत बॅटरीवर चालणाऱ्या 797 रिक्षा दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी मंजूर. आतापर्यंत 600 रिक्षाचे वाटप. यावर्षी 667 रिक्षा खरेदी करण्यासाठी मंजुरी. 100% दिव्यांगत्व असलेल्या रिक्षा वाटपासाठी प्राधान्य देण्याचा निर्णय यावेळेस घेण्यात आलेला आहे. तर खरोखरच हे जे रिक्षा आहे, परंतु काही जागी वाटप होत आहे, परंतु खेड्यापर्यंत या योजनेचा फायदा अपंग किंवा दिव्यांग वर्गातील लोकांना हे झालेला जास्त प्रमाणात दिसून येत नाही. त्याच्यामुळे याकडेही प्रशासनाने लक्ष देणे गरजेचं आहे, जेणेकरून या दिव्यांग व्यक्तींना ज्या योजना आहेत त्या योजनेचा फायदा प्रत्यक्षात झाला किंवा नाही झाला हे माहिती गोळा करणे हेही शासनाचं धोरण असलं पाहिजे. ज्याप्रमाणे शासन जाहीर करतो योजना, त्याचप्रमाणे या योजना पोहोचल्या की नाही त्यापर्यंत याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. आपण पात्र जनसेवा न्यूज लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम, वंदे मातरम, जय हिंद.